नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. गट ड ची जी सरळ सेवेने मित्रांनो पदं भरली जातात, जी आरोग्य विभागाप्रमाणे पदं आहेत, त्या पदांचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत. याचं प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं मित्रांनो. त्याच्यामध्ये 11 तारखेलाच अर्ज चालू होतील सांगितलं होतं, परंतु अर्ज थोड्याच वेळापूर्वी काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी ही लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कारण की ही जाहिरात जी आहे खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे मित्रांनो. तर ही जाहिरात जी तुम्ही बघितलेली असेल, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील GMC कोल्हापूरने प्रसिद्ध केलेली आहे, जी की गट ड ची पदं भरली जात आहेत आणि सर्वच्या सर्व पदं फक्त 10वी पासवरती आहेत. परमनंट जॉब तुम्हाला असणार आहे. जे मित्रांनो रुग्णालय आहेत, सरोपचार रुग्णालय आणि जे वैद्यकीय महाविद्यालय आहे कोल्हापूरचं, त्याच्या अंतर्गत सरोपचार रुग्णालय, त्या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. 10वी पासवरती आहेत. प्रयोगशाळा परिचर असेल, 8 पदं आहेत. शिपाई असेल, त्याचसोबत मित्रांनो मदतनीस असेल, सैकिरण परिचर असेल, शिपाई रुग्णालयामधलं पद असेल, प्रयोगशाळा परिचर रुग्णालयामधलं असेल, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्षसेवक, अशा मित्रांनो 102 जागांसाठी ही जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झाली होती, परंतु याचे अर्ज सुरू झालेले नव्हते. तर आता पुन्हा एकदा अर्ज सुरू झालेले आहेत. याच्यासाठी तुम्हाला फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येणार आहे. तर संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहे. ही IBPS ची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तिथूनही तुम्ही पाहू शकतात. तर यासाठी फॉर्म नेमका कसा भरायचा आहे बघा. 13 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला याचा फॉर्म भरता येणार आहे आणि लास्ट डेट प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन 15 फेब्रुवारी 2025 असणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. ऑलरेडी डिटेलमध्ये याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे. याच्यामध्ये वय काय असणार आहे, पात्रता 10वी पासच आहे, परीक्षा कशी होणार आहे, IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. परीक्षाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही जी PDF फाईल आहे जाहिरातीची, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर डिटेलमध्ये आपण बघूयात की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे GMC कोल्हापूर, याचा ग्रुप D साठीचा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुमची माहिती सर्व जी आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, सध्याच्या रेल्वे भरतीमधील अभ्यासासाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल, तेही मराठी माध्यमातून, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी अतिशय महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच त्यांनी आणलेला आहे, ज्यामध्ये 2021 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव पुस्तक तुम्हाला पाहायला भेटतं आहे, कारण की रेल्वेमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, शॉर्ट नोटिफिकेशन आलेले 32,000 जागांसाठी ग्रुप D ची, जी की 10वी पासवरती ही पदं भरली जातात मित्रांनो. ग्रुप D मध्ये विविध पदं असतात. ह्याची जाहिरात जी आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आले 23 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. फुल नोटिफिकेशन देखील येईल. तर या अभ्यासासाठी तुम्हाला द्वितीय आवृत्तीचं त्यांचं 2025चं पुस्तक हवं असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी रेल्वे भरती ग्रुप D, NTPC, ALP नॉन टेक्निकल, RPF, SI या पदाच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो या पुस्तकामध्ये सर्व ओरिजिनल मराठी भाषेमधील प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये NTPC, CBT ऑनलाईन 1 आणि 2च्या प्रश्नपत्रिकांचाही समावेश त्यांनी केलेला आहे. तर रेल्वे बोर्डद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा प्रश्नांची जी पुनरावृत्ती मित्रांनो असते, ते जास्त दिसून येते. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मागील प्रश्नपत्रिका संच पाहिजे आहे, जो की ग्रुप Dचा आहे आणि इतर रेल्वेमधील परीक्षा झाले त्याचाही आहे आणि मराठीमधून आहे, कारण की रेल्वे मराठीमधून देखील परीक्षा तुमची घेत आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. त्यासोबत ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही आत्ता सध्याच्या भरतीसाठी नक्की अभ्यासू शकता. कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर बघा आता मित्रांनो, जी आपली या ठिकाणी GMC ग्रुप D छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर जी आहे, त्या ठिकाणी ज्या जागा निघाल्या आहेत त्याचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. फॉर्म कसा भरायचा आहे तर बघा, ही IBPS ची वेबसाईटची लिंक आहे. फॉर्म भरण्यासाठी आजच ॲक्टिवेट झाली थोड्या वेळापूर्वी. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. इथं सर्वात अगोदर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला कुठल्या स्टेप करायचे आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन भरायचे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे, तुमच्या काही डिटेल्स भरायचे आहेत एज्युकेशनच्या,
प्रिव्ह्यू करायचं आहे, अपलोड काही तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे, जसं की सिग्नेचर असेल, थंब इम्प्रेशन असेल आणि तुमचं लास्टला पेमेंट करायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. पहिली स्टेप या ठिकाणी आहे, फर्स्ट स्टेप बेसिक इन्फॉर्मेशन. तर पहा, याच्यामध्ये तुमचं पहिलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. आता नाव टाकताना काय करायचं आहे या ठिकाणी बघा, तुमचं ओळखपत्रावरती नावाशी, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्राशी नाव जुळणारं असावं, तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पहिलं नाव टाकायचं आहे तुमचं या ठिकाणी, ते कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव कन्फर्म करायचं आहे, तुमचं शेवटी आडनाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने क्रम पाहिजे. परंतु स्पेलिंग जी आहे तुमच्या नावाची असेल, आडनावाची असेल, वडिलांची असेल, जसे तुमच्या गुणपत्रिकेवरती आहे तशी टाकायचे, मात्र क्रम असा टाकायचा आहे, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. त्यानंतर इथं टाकल्यानंतर तुमचं फुल नेम ऑटोमॅटिक खाली इथं तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर पर्यायी मोबाईल नंबर असेल तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकला तरी चालेल. ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकताना बघा तुम्हाला काय करायचं आहे, ॲटच्या अगोदर इथं ह्या पहिल्या रखान्यात भरायचं आहे. जसं की तुमचा ईमेल आय डी आहे xyz@gmail.com, तर फक्त तुम्हाला इथं xyz टाकायचं आहे. ऑलरेडी लिहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला डोमेन सिलेक्ट करायचं आहे, जसं की तुमचं gmail.com आहे तर gmail.com सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, पूर्ण ईमेल आय डी इथं खाली तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे, जो पण तुम्हाला इथं दाखवेल तो, आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही पहिली बेसिक इन्फॉर्मेशन कंप्लीट होईल. त्यानंतर लगेच बघा तुमच्यासमोर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेला तुम्हाला एक पॉपअप दाखवेल आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचरचा विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड देखील तुमचा दाखवेल आणि तुम्हाला SMS द्वारे आणि मेलद्वारे देखील ती माहिती पाठवली जाते. तर त्याच्यासोबत खाली आता तुम्हाला जे स्टेप करायचे ते फोटो आणि सिग्नेचरसाठी स्कॅन केलेला फोटोग्राफ इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथं कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं स्कॅन केलेली सिग्नेचर अपलोड करून कन्फर्म करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड करताना 20 ते 50 KB दरम्यान तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि सिग्नेचर देखील तुमची 20 KBच्या आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्याची साईज तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. फोटो अपलोड करताना बघा गाईडलाईन्स त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. फोटोग्राफ हा रिसेंट कलर पिक्चरमधला पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मेक शुअर दॅट द पिक्चर इज कलर टेकन अगेन्स्ट या ठिकाणी लाईट कलर प्रेफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड. बघा या ठिकाणी प्रेफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड या ठिकाणी त्यांनी प्रेफर केलेलं आहे. तुम्हाला लुक स्ट्रेट ॲट द कॅमेरा म्हटलेला आहे. त्याचसोबत या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हटलं त्यांनी यू हॅव टू यूज फ्लॅश इन्शुअर देअर नो रेड आय. फ्लॅश यूज करताना रेड आय झालेले नसावेत, अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि याचं पिक्सल किती पाहिजे, 230 पिक्सल या ठिकाणी पाहिजे. 20 ते 50 KB दरम्यान तुमचा फोटो पाहिजे. आता सिग्नेचर बघा, सिग्नेचर आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला लागेल. तर याच्यामध्ये म्हटलं आहे की जे लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि सिग्नेचर लागेल त्यासोबतच हँड रिटन डिक्लेरेशन देखील लागेल. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की ते डिक्लेरेशन कसं लिहायचं आहे नेमकं, त्याबद्दलची माहिती देखील देणार आहे, ते देखील लागणार आहे. सिग्नेचर काय म्हटलं आहे त्यांनी, पुट ऑन द कॉल लेटर अँड व्हेरीवर नेसेसरी द ॲप्लिकंट सिग्नेचर ऑन द अटेंडन्स शीट कॉल लेटर, ते तुम्हाला तिथं दिसणार आहे सिग्नेचर इथं अपलोड केलेलं तुम्ही. तर सिग्नेचर कशी घ्यायचे बघा, व्हाईट पेपरवरती घ्यायचे, ब्लँक इंक पेननी घ्यायचे. सिग्नेचर कशाने घ्यायचे, ब्लँक इंक पेननी घ्यायचे, लक्षात राहू द्या. डायमेन्शन त्याचं कसं पाहिजे, 140x60 पिक्सल पाहिजे. साईज 10 ते 20 KBच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजे 20 KBच्या वरती नको, मोर दॅन. त्यासोबत बघा आता लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला या ठिकाणी डाव्या अंगठ्याचं थंब देखील द्यायचं आहे, जे की या ठिकाणी त्यांचं डायमेन्शन 240x240 पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी 20 ते 50 KBमध्ये सांगितलेलं आहे. आता हँड रिटन डिक्लेरेशन देखील तुम्हाला द्यायचं आहे, व्हाईट पेपरवरती लिहून ब्लॅक इंक पेननीच हँड रिटन डिक्लेरेशन देखील द्यायचं आहे. आता बाकीचे स्कॅनिंग डॉक्युमेंटबद्दल देखील या ठिकाणी त्यांनी दिलं आहे आणि मराठीमध्ये देखील या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे, पाहू शकता तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. त्यासोबत हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे त्याच्याबद्दलचा जो नमुना असतो IBPSसाठीचा, तो तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, किंवा पुढं तुम्हाला अपलोड करताना देखील ते कशा पद्धतीने असतं ते देखील दाखवत आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्याबरोबर तुमच्यासमोर पुढचं पेज आता ओपन होईल, ज्याच्यामध्ये बघू शकता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेलबद्दल माहिती द्यायची आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा विचारलं आहे, आर यू अप्लाइंग, तुम्ही अंतर्गत अर्ज करत आहात. या ठिकाणी बघा काय तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, 2 ऑप्शन दिलेत त्यांनी. पहिलं ऑप्शन आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर. मग तुम्हाला रुग्णालयामध्ये जायचं आहे की या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे बघा, जी जाहिरात आहे या ठिकाणी ती जाहिरात डिटेलमध्ये पाहायची आहे, ज्याच्यामध्ये जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी की कुठे किती जागा आहेत नेमक्या. बघा ह्या जाहिरातीमध्ये जर आपण बघितलं तर त्यानुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याच्यामध्ये बघा सुरुवातीलाच तुम्हाला इथं वॅकेन्सी आहेत, तुम्हाला कॅटेगरी वाईज देखील वॅकेन्सी बघायचे आहेत. बघा जसं की कक्षसेवक हे पद आहे, हे कुठं आहे रुग्णालयामध्ये. किती जागा आहेत तिथं 56 जागा आहेत, सर्वात जास्त जागा आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने काही पदं जे आहेत महाविद्यालयासाठी देखील आहेत, ज्याच्यामध्ये बघा शिपाई हे महाविद्यालयामधलं पद आहे. तर तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. मग रुग्णालयामध्ये तुम्हाला करायचं असेल तर सर्वोपचार रुग्णालय सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा खाली पदाचं नाव तुम्हाला आता सिलेक्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये बघा मदतनीस, शयकिरण परिचर, शिपाई, त्यानंतर कक्षसेवक. जसं की तुम्ही वॉर्ड सर्वंट म्हणजेच कक्षसेवकला सिलेक्ट केलं तर हे तुमचं इथं येणार आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली आहे आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करू इच्छिता. समजा तुमची कॅटेगरी या ठिकाणी समजा तुमची कॅटेगरी आहे NTB, ठीक आहे, NTB आहे, तर तुम्हाला ओपनमधून देखील अर्ज करता येतो. बघू शकता ह्या बाकी सर्व कॅटेगरी फ्रीज झालेल्या आहेत. तुम्हाला त्या ओपनमधून जागा असेल त्या पदासाठी तुम्हाला ओपन सिलेक्ट करता येणार आहे, मात्र तुम्हाला खुल्या प्रवर्गाची फीस भरावी लागणार आहे. समजा तुमची कॅटेगरी या ठिकाणी ओपनच आहे तर बाकी या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या कॅटेगरी सिलेक्ट करता येणार नाही, इथं तुम्हाला ओपनच सिलेक्ट करता येणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणाहून तुमची कॅटेगरी तुम्हाला काय करायची सिलेक्ट करायची आहे याच्यामधून. तर त्या पदासाठी जागा आहेत का ते देखील तुम्हाला इथं पाहायचं आहे, त्यानुसार कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहेत, त्यानुसार तुम्हाला अप्लाय करता येईल. जर त्या पदासाठी जागा नसेल, समजा तुम्ही या ठिकाणी NTB सिलेक्ट केलं, बघा आता या ठिकाणी ऑड बॉय या ठिकाणी आपण NTB साठी काय केलेलं आहे सिलेक्ट केलेलं पद आहे. तर इथं बघा ह्या 56 जागा आहेत, कुठे आहेत रुग्णालयासाठी आहेत. आणि आपण फॉर्म भरताना देखील या ठिकाणी काय केलेलं आहे रुग्णालय सिलेक्ट केलं आहे, ऑड सर्वंट सिलेक्ट केलं आहे, NTB सिलेक्ट केलेलं आहे. परंतु NTBला काय आहे त्या ठिकाणी जागा नाही. याच्यामध्ये पाहू शकता NTB म्हणजे भजब साठी या ठिकाणी बघू शकता 0 जागा आहेत. त्याच्यामुळे इथं काय झालं आहे, ह्या सर्व खाली ज्यामधून तुम्हाला NTB मधूनच अप्लाय करायचं इथं तुम्हाला सिलेक्ट करता येणार नाही, कारण की त्या कॅटेगरीसाठी जागा नाही. समजा तुम्ही SC साठी सिलेक्ट केलं तर SC साठी जागा आहे, मग इथं खाली देखील SC तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. समजा मग NTBला जागाच नाही, ओपनसाठी जागा आहे, तर ओपनमधून मग तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला जागा आहे का नाही ते पाहून या ठिकाणाहून सिलेक्ट करता येणार आहे. हे ऑप्शन इथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा जर पद आपण सिलेक्ट करून बघितलं अजून, ज्याच्यामध्ये पहा रुग्णालयामधलं आपण आता या ठिकाणी हे घेतलेलं आहे रुग्णालयाचं, ज्याच्यामध्ये पाहू शकता पिऊनची पोस्ट सिलेक्ट केली, NTBला सिलेक्ट केलं तर इथं पाहू शकता त्या कॅटेगरीसाठी जागा आहे, म्हणजे त्या कॅटेगरीमधूनच तुमची जी कॅटेगरी त्यातून तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि खुल्या प्रवर्गाचा देखील इथं तुम्हाला पर्याय त्यांनी दिलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग यामध्येही तुम्हाला रुग्णालयामध्ये काम करायचं आहे की कॉलेजमध्ये काम करायचं आहे ते देखील इथून तुम्हाला वर्ण सिलेक्ट करता येणार आहे. त्याच्यानंतर खाली पहा या ठिकाणी हे सर्व काय करायचं तुम्हाला वाचायचं आहे अगोदर. हे सर्व याच्यामध्ये पहा तुमचं या ठिकाणी डिसॅबिलिटी वगैरे आहे का, येस नो करायचं आहे. हे ऑलरेडी तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलेलं असेल. त्यानंतर बघा हे बाकीचं देखील वाचून तुम्हाला येस नो करायचं आहे. ऑलरेडी काही सर्व फ्रीज आहे, तिथं काहीच करता येत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर पहा जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरताय तर आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात म्हणजे तुमच्याकडं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड सर्टिफिकेट आहे का, जर असेल, जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. तुमच्याकडं नसेल, जर असेल तर येस करायचं आहे तुम्हाला, अन्यथा नो केलं तर ओपन कॅटेगरीमधून तुमचा फॉर्म जाईल, तुमचं या ठिकाणी कॅटेगरीचं तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. मग तर हे तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडं आहे का, तर तुम्ही कॅटेगरीमधून भरलाय तर येस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडं आहे का, जर या ठिकाणी नसेल नोही करू शकता, असेल तर येस करू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी, नोवरती देखील ऑप्शन आहे, येसवरती देखील आहे. त्यानंतर माजी सैनिक म्हणून तुम्ही फायदा घेऊ इच्छिता का, येस नो करायचं आहे. दिव्यांग माजी सैनिक वगैरे आहात का, त्यानंतर या ठिकाणी ही त्याची माहिती सर्व भरायची आहे. हे सर्व तुम्हाला येस नो करायचं आहे. त्यानंतर बघा अर्जदार महिला आरक्षणांतर्गत तुम्ही अर्ज करताय का, तर याच्यामध्ये देखील तुम्हाला येस नो करायचं. जर महिला आरक्षण तुम्हाला पाहिजे तर येस करायचं आहे, अन्यथा इथं नोचं देखील ऑप्शन आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सन तुम्ही आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का, हे देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. परंतु त्या आरक्षणासाठी तिथं जागा आहे का ते मात्र तुम्हाला पाहायचं आहे, त्यानंतर अर्ज करायचा आहे.
त्याच्यानंतर पहा या ठिकाणी अंशकालीन कर्मचारी म्हणून तुम्ही आहात का. त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी आहे काय, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य वगैरे आहात का, हे सर्व तुम्हाला येस नो करायचं आहे सर्व वाचून. त्यानंतर तुमचं या ठिकाणी रिलिजन तुम्हाला या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. इंडियन या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे. तुमच्याकडं आधार कार्ड आहे का, तर इथं नसेल तर नोही करू शकता, असेल तुम्हाला तर येस करायचं आहे आणि तो कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. आता महत्त्वाची या ठिकाणी माहिती ती म्हणजे तुमचं परीक्षा केंद्र. बघा ऑल ओव्हर महाराष्ट्राची जवळपास परीक्षा केंद्र इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचे, जसं की तुम्हाला समजा पुणे पहिला या ठिकाणी पर्याय निवडला तर एकच पर्याय निवडायचं ऑप्शन या ठिकाणी शक्यतो त्यांनी दिलेला आहे. परीक्षा केंद्र तुम्हाला एकच निवडायचं या ठिकाणी दिसत आहे, एकदाच या ठिकाणी निवडायसाठी ऑप्शन येते. त्यानंतर खाली बघा तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ जी पण असेल तुमची या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि इयर या ठिकाणावरून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जे पण इयर तुमचं असेल ते ॲटोमॅटिक एज तुमचं किती आहे सध्या ते काउंट या ठिकाणी होईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जेंडर या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही जुळे भावंडे वगैरे आहात का तेही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर असल्यास त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात ते देखील या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव, आईचं नाव टाकायचं आहे. मॅरिड असाल तर पत्नीचं नाव. आता पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता इथे टाकायचा आहे. तुम्ही राहताय तो ॲड्रेस आणि तुमचा परमनंट ॲड्रेस दोन्हीही सेम असेल तर सेम ॲज अबो वरती क्लिक करायचं आहे, म्हणजे वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल, डबल भरायची गरज नाही तुम्हाला. आणि जर परमनंट आणि सध्याचा राहणारा ॲड्रेस तुमचा दोन्ही वेगवेगळा असेल तर दोन्ही वेगवेगळा इथं भरायचं आहे. त्यानंतर तुमची फीज किती असणार आहे ते दाखवेल. बघा कॅटेगरीला 900 रुपये फीज आहे आणि या ठिकाणी तुमचं खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये फीज इथं तुम्हाला दाखवेल. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती एकदा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून पुढच्या पेजेसवरती जायचं आहे. त्यानंतर आता पुढे महत्त्वाची माहिती येईल ती म्हणजे तुमचं एज्युकेशन डिटेल्स. तर याच्यामध्ये बघा 10वी पासवरती हे जागा निघालेल्या आहेत तर तुम्हाला डायरेक्टली 10वीची माहिती भरता येणार आहे, ज्याच्यामध्ये नेम ऑफ बोर्ड कुठल्या बोर्डमधून तुमची 10वी उत्तीर्ण झाली, जसं की लातूर बोर्ड असेल, पुणे बोर्ड असेल ते टाकायचे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी पदवी विषय ऑदर सिलेक्ट करू शकता तुम्ही आणि परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे. आता 10वी कधीपर्यंत झाली पाहिजे तुमची, 30/9/2024च्या अगोदर झालेली पाहिजे. त्यानंतर तुमचे पर्सेंटेज टाकायचे, कुठल्यामधून झालं, फर्स्ट क्लास सेकंड क्लास ते टाकायचं आहे. 12वीचं ग्रॅज्युएशनचं आणि इतर हे नाही टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही झालेलं असेल तुमचं तर टाकू शकतात. त्यानंतर खाली पहा या ठिकाणी मराठीचं लँग्वेजचं तुम्हाला ज्ञान आहे का, तर येस करायचं आहे. त्यानंतर इथं एक्सपिरियन्स काय असेल तर एक्सपिरियन्स टाकू शकता, अन्यथा नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर खाली बघा लँग्वेज नोनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठली भाषा अवगत आहे तर सर्वात अगोदर मराठी ही रेड फुलीमध्ये आली. तुम्हाला इथं रीड, राईट आणि स्पीक तिन्हीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे सर्व टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. माहिती भरताना व्यवस्थित भरूनच नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा तुम्ही जसं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यावर तर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म तुमचा ओपन होईल. वरती तुम्हाला फोटो वगैरे देखील दिसेल, तुमचा सर्व माहिती दिसेल. खाली तुम्ही ज्यावेळेस ह्या फॉर्मच्या शेवटी येईल तर इथं तुम्हाला आय ॲग्री बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमची आजची डेट येईल फॉर्म भरतानाची, इथं तुमची सही देखील येईल आणि वरी फोटो देखील असेल तुमचा वरत्या सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता कंप्लीट रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते कशा पद्धतीने बनवायचं आहे. आता हे मी IBPSच्या भरपूर साऱ्या ज्या परीक्षा झाल्या आहेत त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन बघितलेलं आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळं कुठं सापडलं तर तुम्ही ते देखील वापरू शकतात. तर बघा या ठिकाणी लिहायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे पूर्ण. हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. अशा पद्धतीने हे मला सापडलेलं आहे ऑनलाईन. इथं तुमचं सही करून नाव देखील लिहू शकता पुन्हा एकदा. आणि हे सर्व लिहिताना ब्लॅक पेनचा वापर करायचा आहे. ब्लॅक पेन आणि व्हाईट पेपरवरती अशा पद्धतीने लिहून तुम्हाला हे स्कॅन करून अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने हे पेज तुमच्यासमोर ओपन होईल अपलोड्समध्ये, ज्यामध्ये तुम्हाला पहिला अपलोड करायचं आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन. तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचं थंब घ्यायचं आहे, जे की व्हाईट पेपरवरतीच ते इथं अपलोड करायचे स्कॅन करून. त्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे मी तुम्हाला सांगितलं तेही अपलोड करायचे आणि हा कॅप्चा टाकून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर बघा तुम्हाला आता तुमची फीज भरण्याचं ऑप्शन येईल, जे की ते फीज तुम्हाला दाखवेल. हा कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे.
पेमेंटचं ऑप्शन तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसेल. क्रेडिट, डेबिट, इंटरनेट बँकिंग, वॉलेट आणि QR कोडनी देखील तुम्ही पेमेंट करू शकतात. बघू शकता इथं मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर QR कोड येईल. फोनपे, गुगल पेने स्कॅन करून देखील करू शकतात. इथं भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पेमेंट करण्यासाठी देखील पाहायला भेटतील. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे प्रिंट करून ठेवायचा आहे तुमच्यासोबत. फॉर्म नंबर वगैरे तुम्हाला येईल, संपूर्ण माहिती येईल. त्याच्यानंतर ॲडमिट कार्डसाठी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स लागतील. ॲडमिट कार्ड देखील तुम्हाला याच वेबसाईटवरनं IBPSच्या प्रिंट करता येणार आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.